नमस्कार. दिवाळीच्या या मंगलमय वातावरणात नात्यांमधील गोडवा आणि आपुलकी जपणारा एक खास दिवस म्हणजे भाऊबीज. दिव्यांच्या या उत्सवात भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. या सणाला यमद्वितीया किंवा भाईदूज असेही म्हणतात. आज आपण या सुंदर सणाचं महत्त्व, त्यामागील पौराणिक कथा आणि पारंपरिक विधी याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आहे तुमच्या नात्याचा गोडवा वाढवणारी एक खास गोष्ट. भाऊबीज या सणाला यमद्वितीया का म्हणतात? यामागे एक अतिशय सुंदर आणि पौराणिक कथा आहे. मृत्यूचा देव यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांच्या प्रेमाची ही कहाणी. यमराज त्यांच्या कामात व्यस्त असल्याने अनेक वर्षापासून आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला गेले नव्हते. त्यामुळे यमुना खूप दुःखी होती. एकदा कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज अचानक यमुनेच्या घरी गेले. यमुनेने अतिशय आनंदाने त्यांचे स्वागत केले. तिने भावाला बसायला पाट दिला, औक्षण केले आणि भावासाठी गोडधोड भोजन तयार केले. बहिणीच्या या प्रेमाने यमराज खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी यमुनेला वरदान मागण्यास सांगितले. यमुनेने वर मागितला की, हे भावा, आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करेल, त्या भावाला यमाचे भय नसावे आणि तो सदैव सुखी असावा. यमराजाने आनंदाने हा वर दिला. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज किंवा यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात भाऊबीजेचा विधी अतिशय भावपूर्ण असतो. या दिवशी बहीण आपल्या घरी भावासाठी खास मेजवानीचे आयोजन करते. सकाळच्या वेळी बहीण दारात सुंदर रांगोळी काढते आणि भावाला एका पाटावर बसायला सांगते. ओवाळणीच्या ताटात आरतीचे साहित्य, कुंकू, अक्षता, सुपारी आणि नारळ घेतले जाते. बहीण भावाला ओवाळते म्हणजे त्याचीच आरती करते आणि भावाला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी मिळो यासाठी मनोभावे प्रार्थना करते. ओवाळणी झाल्यावर भाऊ बहिणीला प्रेमाची ओवाळणी देतो. हे एक प्रकारचे तिच्या संरक्षणाची आणि काळजी घेण्याची ग्वाही असते. त्यानंतर बहिणीच्या हातचे गोडधोड भोजन घेतले जाते. भाऊबीज हा सण रक्ताच्या नात्याला अधिक घट्ट करणारा आहे. भावाने बहिणीला आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देणे आणि बहिणीने भावासाठी देवाकडे प्रार्थना करणे हाच या सणाचा खरा सुंदर अर्थ आहे. तर मित्रांनो, भाऊबीज हा एक फक्त धार्मिक विधी नसून आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला भाऊ बहिणीच्या प्रेमाचा अमूल्य ठेवा आहे. तुमच्याही आयुष्यात हा प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा धागा असाच कायम राहो हीच आमची सदिच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा. तसेच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.